नमस्कार मंडळी, आज आहे विकेंड आणि विकेंडला मी अंगणात काही ना काहीतरी करत असतो. तर म्हटलं गॅस पेरू काढूया आणि तेवढा व्लॉग पण शूट होईल म्हणून आमच्या पार्किंगच्या शेडवरती मी चढलो. पप्पाने शिडी लावून दिली. आधी थोडी भीती वाटत होती पण वरती चढलो आणि काही पेरू हाताशी होते पण ते कच्चे होते. अजून त्यांना 2-3 दिवस होते पिकण्यासाठी. आणि वरती एक पेरू दिसला मला, मस्त पिवळा धम्म झाला होता आणि बाजूला त्याच्या एक जो 2-3 दिवसांनी पिकेल असा होता. मग ते दोन्ही मी काढले. धरलेत काय? एवढी साईज आहे, बाप रे. ना इथले 2 हे जरा मोठे व्हायचे, हे उद्याला काढूया. साईज खतरनाक आहे. या वर्षीपासून आमचा आणखीन एक फणस लागायला लागला. कापा आहे की बरं काय माहिती नाही. हा बघा, कौलावर चढलो तेव्हा दिसतंय आता. हां, बरं काय वाटतं. शेरू उचलाय वाटतं, त्याला बांधून ठेवलेलं ना. अरे शेरूचं काय झालं, बांधून ठेवलं तुला. शेरूला कोणतरी माकडं दिसत आहेत. शेरू कोण आहे झाडांवर? आणि आमचं जे तुळशी वृंदावन आहे तिथे आम्ही थोडं लँडस्केप केलं आहे, तुम्हाला दाखवतो. थोडं ऑर्गॅनिक आहे ते. हे बघा, हे आमचं एंट्रन्स आणि हे असं बोगनविला, लिली, व्हाईट लिली, त्यानंतर रेड बोगनविला आहे. ही तुळस वृंदावन, पाटी पण झाडं लावलेत आम्ही. आणि हा चाफा पण लावला इथे, प्लुमेरिया. आणि हे बॅक साईडला वॉटर लिली. शॅडो कशी पडले बघा, मस्त. याची पानं खूप मोठी येतात. अजून लिली आली नाही त्याला. कमळ नाही आहे, हे वॉटर लिली आहे, एक्झॉटिक आहे. ऑनलाईन त्याचं मी बी मागवलं होतं आणि लहान बीपासून आम्ही ते मोठं केलं आहे. पानाची साईज बघा केवढी मोठी आहे. मासे पण होते त्याच्यात, पण ते पावसाळ्यातनं वाहून जातात, त्याबद्दल काहीतरी करावं लागेल. नवीन पान आलं आहे, कोवळं कोवळं. आणि आमचं सिलेंडर आता संपत आला आहे, त्यामुळे मम्मी चुलीवर आप्पे मिक्स करतानाचे आप्पे. आता गॅस संपत आला आहे ना.